नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. असं म्हणतात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला निवडणुकीत यश मिळवता आलं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुण्यातील 21 लाख लाडक्या बहिणींना लाभ मिळाला आहे. आता 4000 लाडक्या बहिणींच्या खात्यात पहिल्या टप्प्यातील प्रत्येकी 5000 रुपये वर्ग केले जाणार आहेत. मुलीच्या जन्मापासून ती 18 वर्षांची होईपर्यंत टप्प्याटप्प्यानं 1,01,000 रुपये या योजनेच्या आधारे मिळणार आहेत. राज्य सरकारनं माझी कन्या भाग्यश्री योजना बंद करून लेक लाडकी ही योजना सुरू केली. या योजनेला प्रतिसाद कमी मिळत असल्यानं त्यातील 1 किंवा 2 मुलीची अट रद्द करून लेक लाडकी योजनेत एक मुलगा आणि एक मुलगी असेल तरीही मुलीला योजनेचा लाभ देण्याचं निश्चित करण्यात आलंय. तसंच 1 लाख उत्पन्न असलेल्या आणि पिवळ्या केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. लेक लाडकी योजनेच्या आधारे पुण्यात पहिल्या टप्प्यात 4172 मुलींना पहिल्या टप्प्यातील 5000 रुपये वर्ग करण्याचं काम प्रशासनामार्फत सुरू आहे. 1 किंवा 2 दिवसात प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यावर 5000 रुपयांचा पहिला हप्ता वर्ग करण्यात येणार आहे. यात पुणे शहरातील 750 लाभार्थ्यांना तर ग्रामीण भागात सर्वाधिक जुन्नर तालुक्यातील 575 लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान देऊन लाभार्थी मुलींचं वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये दिले जातात. लेक लाडकी योजना 1 एप्रिल 2023 नंतर जन्म झालेल्या मुलींसाठी असून या योजनेसाठी अर्ज राज्यात कुठेही आणि कधीही करता येतो. मुलीच्या जन्माची नोंदणी झाल्यानंतर अंगणवाडी सेविकेकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करता येतो. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून हा अर्ज ऑनलाईन भरला जातो आणि त्यानंतर ऑनलाईन पडताळणी झाल्यावर प्रत्यक्षात लाभ मिळण्यास सुरुवात होते. ही योजना मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि शाळाबाह्य मुलींची संख्या 0पर्यंत आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाचे अधिकारी जामसिंग गिरासे म्हणाले आहेत की लेक लाडकी या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ही पडताळणी झाल्यानंतर निश्चित करण्यात आली आहे. मुलीच्या जन्मदरात वाढ होणं आणि शिक्षणापासून मुली वंचित राहू नये हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. पहिल्या टप्प्यातील हप्ता वर्ग करण्याचं काम सुरू आहे. अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.